मागील वर्षी ह्याच दिवसात आमच्या नाशिकच्या द्राक्ष शेतीवर वरुण राजाचं एवढं प्रेम होतं का आमची ही शेतीतली पिका म्हणायची. वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळ. आणि ह्या वर्षी ना चातकासारखी वाट आम्ही बघतो. मग म्हटलं सोलरवरच्या बोरचे आपण ट्रायल घेऊन टाकू, कारण वर ढग एवढे पांगले ना, म्हटलं आज तरी ना पावसाची आणि ढगांची कदाचित फारकतच झाली. तर जय हरी माऊली, रामराम मंडळी. आपला चौथीचा फॉलोवर रवळस गावचा आपल्याला आज भेटायला आला होता. काय म्हणतो आपण, सांग बरं. बागाचं म्हणतो, पण काहीतरी म्हणतो अजून एक आपण. जय हरी माऊली, राम राम. बरोबर. छोटा फॉलोवर त्याच्या पप्पांना घेऊन आपल्या दुकानात आला होता. मग त्यांनी आपल्याकडे बायोजनची खरेदी वगैरे केली. मग आपण सुद्धा आभार वगैरे मानले आणि जरा वेळातच जोपूळ पाटील बाबाचे येथील ज्येष्ठ श्रेष्ठ फॉलोवर आपल्याला भेटायला आले होते. यांचं आहे ना शिक्षण कमी असेलच, पण द्राक्ष शेतीमधला अनुभव इतका दांडगा होता काही मापच नाही. मग त्यांनी आपल्याकडे 4-5 हजाराची खरेदी सुद्धा केली. संजय उगले यांनी आपल्या व्हिडिओचं कौतुकही फार केलं. तसेच द्राक्षाच्या नवीन जातींबद्दल चर्चा झाली आणि त्यांच्याकडून एक मोलाचा सल्ला तुम्ही सुद्धा ऐकून एकच नंबर. म्हणजे सगळ्या जाती धर्मातली गोष्ट आहे. बरोबर, पाहिजेच. पण असं प्रत्येक धर्मात चांगले माणसं आहे, बरोबर. प्रत्येक धर्मात वाईट आहे लोक. बरोबर. अनुभव जिंदगीत घेतला. बरोबर बरोबर, एकच नंबर. येऊ हो, या भेटू. दिवसभरात असेच आपले उच्च विचारांचे शेतकरी फॉलोअर मंडळी भेटत असतात. इकडे बोर डावल्यावर म्हणलं युरीत पाणी पडलं असेल, पण आपलं पाणी ना दुसऱ्याच बोर जवळ अशा पद्धतीने निघून गेलं होतं, कारण इकडे झाकणच नव्हतं. मग अशा पद्धतीने इकडे झाकण वगैरे लावून आणि भेटू शेतीविषयक अशाच उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.